रुग्णालयात पोहोचताच सैफ अली खानने स्वतःची ओळख सांगितली। मैं सैफ अली खान हूं, जल्दी स्ट्रेचर लाव, असं सैफ म्हणाला। रिक्षा चालकाची माहिती। सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी अद्यापही फरार। हल्लेखोर इमारतीमध्ये जातानाचा नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू। पोलिसांकडून सैफच्या घरातील नोकर आणि कर्मचाऱ्यांची 5 तास चौकशी। सैफवरील चाकू हल्ला प्रकरणी पोलिसांकडे बरेच धागेदोरे आहेत। पोलीस लवकरच कारवाई पूर्ण करतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। केज नांदूर रस्त्यावर वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून रास्ता रोको। कराड समर्थकांकडून नांदूर रस्त्यावर टायर पेटवत रास्ता रोको आंदोलन। पुण्याच्या अमेनोरामध्ये वाल्मिक कराडचे आणखी 3 फ्लॅट। ज्योती जाधवच्या नावे फ्लॅटची खरेदी झाल्याची माहिती। आंबेडकरी अनुयायी यांचा लॉंग मार्च परभणीहून मुंबईच्या दिशेने रवाना। सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी। प्रशासनाची अनुयायींसोबतची दुसरी बैठकही निष्फळ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होणार। 20 ते 24 जानेवारी दरम्यान वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं आयोजन। पालकमंत्र्यांची लवकरच घोषणा होणार। पालकमंत्री पदाची चर्चा अंतिम टप्प्यात। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मनू भाकर, डी गुकेशसह 4 जणांचा खेलरत्न पुरस्कारांनी सन्मान, तर स्वप्नील कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान। क्रिकेटर रिंकू सिंगचा खासदार प्रिया सरोज यांच्याशी साखरपुडा ठरल्याच्या चर्चा। खासदार प्रिया सरोज यांच्या वडिलांकडून बातमीचं खंडन। प्रिया सरोज उत्तर प्रदेशमधील मछली शहर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार।